केला तुम्ही तसा यांचा निषेध करणार का? नाही, आता या सगळ्या संदर्भात यांचा व्हिडिओ मी अजून बघितलेला नाहीये, पण जर जे ऐकलंय ते जर असेल ते चुकीचं असेल तर चुकीचं मी म्हणजे स्पष्ट सांगितलंय. त्याला जात पक्ष किंवा त्याला व्यक्ती किंवा धर्म काही त्याला नाहीये. चुकीचा आहे तर चुकीचा आहे, त्याला मग तो माझा असो किंवा परका असो. त्यामुळे कोणीही चुकीचं काम करता कामा नये. ते मी ऐकलं नाहीये, त्यामुळे ऐकलं तर मी तुम्हाला अजून प्रतिक्रिया डिटेल देऊ शकेल. नाही, आता हे तुम्ही जे बोलतायत खरोखर मी आज दिवसभर आमचे खासदार त्या ठिकाणी तडस साहेब आले होते. तौलिक महासंघाचे मेळावे, जो 40-42 लग्न कार्यक्रम, परत कलेक्टर बैठका. त्यामुळे खरोखर मी ते स्टेटमेंट ऐकल्यावर तुम्हाला मी त्या सर्व डिटेल बाईट देईल. मी सांगितलं ना, सत्तार असो का कोणी असो, या देशातला कोणी नागरिक आणि त्यातल्या लोकप्रतिनिधी तर जास्त जबाबदार आहेत. आम्ही असं कुठल्याही पद्धतीने चुकीचं वर्तन करता कामा नये की जेणेकरून समाजामध्ये चुकीचे संदेश जाईल, प्रशासनाला वेगळ्या पद्धतीने कामं करावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही जास्त जबाबदार आहोत, आम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहोत. त्यामुळे आम्ही ते भान ठेवलं पाहिजे आणि दुर्दैवाने ते भान आवडांच्या बाबतीत मला दिसत नाही आणि सत्तरांचं काय असेल बघून मी सांगतो आणि त्यांनी केलं असेल ते चुकीचं आहे. नाही, ही त्यांची संस्कृती त्यांच्या मुखातून बाहेर पडते आणि म्हणून आम्ही कायम बोलतो, आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा त्याला राजकीय रंग दिसतो, परंतु जे रामाचे होऊ शकत नाही ते कोणाचे होणार आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामाबद्दल असे उद्गार काढणाऱ्यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय. आज आम्ही जिल्हाभरात आंदोलनं त्या ठिकाणी केले आणि म्हणून आव्हाड साहेब थोडं जिभेला हाड आहे का नाही तुमच्या, आव्हाड तुमच्या जिभेला हाड आहे का, बोलता काय तुम्ही. आणि म्हणून मला असं वाटतं की या वाचाळ वीरांमुळे राजकारणावरचा विश्वास उडत चाललाय. लोक आमदार खासदारांना त्या ठिकाणी विश्वासार्हता गमावत आहेत या अशा वाचाळ वीरांमुळे. त्यांच्याच पक्षातले एक त्यांचे नेत्यांनी त्यांना समज दिलाय. त्यामुळे मला वाटतं हे कोणाला मान्य नाही, त्यांना देखील मान्य नाही. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आव्हाड ही पुन्हा चूक करणारे त्यांनी माफी मागावी आणि अशा चुका पुन्हा करू नये, जेणेकरून भावना किंवा आपण ज्या ठिकाणी समाजामध्ये अशांतता निर्माण होईल अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी तरी वागू नये. ते कोणी असो, या देशातला नागरिक असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी निश्चित बंधनं पाळले पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी स्वतःला आपल्याला समाजात वावरत असताना आपण जर कायदे मंडळाचे सदस्य आहोत तर आपण पण त्या ठिकाणी बंधनं पाळले नाही तर समाज कसा ऐकेल, आपण कसं कोणाला बोलू शकतो. त्यामुळे कोणाला बोलण्याचा अधिकार आपला राहत नाही. त्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की कोणी असो, या देशातला नागरिक पक्षाच्या पलीकडे जाऊन युतीतल्या सहकार्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने बंधनं पाळले तर कुठेतरी आत्मनिर्भर भारत जे मोदीजी प्रयत्न करतायत, जो रात्रंदिवस त्या ठिकाणी ध्यास घेत आहेत, त्याला कुठेतरी लागेल. मला असं वाटतं हे छोटे छोटे ब्रेक हे बाजूला त्या ठिकाणी असले पाहिजे. असे अडथळे किंवा असं कृत्य होता कामा नये किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदार स्टेटमेंट केलं पाहिजे, लूज टॉक होता कामा नये. त्यामुळे समाजामधली विश्वासार्हता आणि एकंदरीत सगळं जी आपण ज्याला म्हणतो की जी खतखत ती वर येऊन पुन्हा एकदा मग राजकारणी पण बदनाम होतात आणि लोकांमध्ये असंतोष दिसतो. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या लोकांनी आवर घातली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.